Hello everyone. Today we are going to discuss about atomic and molecular masses. Mass is a physical property of matter. What is SI unit of mass? SI unit of mass is kilogram. We know that matter is anything that have mass and which occupies space. म्हणजे मॅटर याला काहीतरी मास असतो आणि तो काहीतरी जागा ऑक्युपाय करतो. Also we know that atom is the smallest particle of matter. Atom हा मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो आणि मॅटरला काहीतरी मास असते. दॅट मीन्स ॲटमला पण काहीतरी मास असणार आहे. ॲटम इज टायनी, इट इज मायक्रोस्कोपिक. तो स्मॉल मायक्रोस्कोपिक जरी असला तरी त्याला काहीतरी मास असतो. तेच आपल्याला आज स्टडी करायचे आहे, ॲटॉमिक mass. Every element has characteristic atomic mass. Atomic mass is the mass of an atom. It is actually very, very small. Atomic mass are expressed in atomic mass unit, that is AMU. In the present system, mass of an atom is determined relative to the mass of carbon-12 atom as a standard. म्हणजे सध्या जर आपल्याला एखाद्या ॲटमचे मास डिटरमाइन करायचे असेल तर कार्बन-12 जो आहे या ॲटमचा मास स्टँडर्ड म्हणून कन्सिडर केला जातो आणि त्यावरूनच ॲटॉमिक मास युनिटची डेफिनेशन तयार केली आहे. The definition of atomic mass unit, definition बघा काय आहे. One atomic mass unit is defined as a mass exactly equal to 1/12 of mass of one carbon-12 atom. First, carbon-12 काय आहे हे समजून घ्या. carbon-12 हा कार्बनचा आयसोटोप आहे. कार्बनचे वेगवेगळे आयसोटोप आहेत, वेगवेगळे फॉर्म आहेत. त्यांपैकी कार्बन-12 हा एक आयसोटोप आहे. डेफिनेशन काय सांगते बघा. या कार्बन-12 आयसोटोपचा एका ॲटमचा जो काय मास असणार आहे त्या मासचा 12वा पार्ट म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट. विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेशन बघू आपण. मास ऑफ 1 कार्बन-12 ॲटम इज इक्वल टू 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. म्हणजे एका कार्बन-12 ॲटमचा मास हा या व्हॅल्यू इतका आहे. एका कार्बन-12 ॲटमचा मास हा या व्हॅल्यू इतका आहे आणि एका ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचा 12वा पार्ट. समजते का. एका ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूचा 12वा पार्ट आहे. इन दिस वे दॅट इज 1 ॲटॉमिक मास इज इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन-12 ॲटम. आफ्टर कॅल्क्युलेशन value become 1.66056 into 10⁻⁻24 gram. This value is nothing but the 1 atomic mass unit. 1 atomic mass unit ची व्हॅल्यू किती. 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. एवढं समजलं. ही डिटरमाइन कशी केले. बाय युजिंग मास ऑफ 1 कार्बन-12 ॲटम ॲज अ स्टँडर्ड आणि त्याचा 12वा पार्ट म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट. आय होप तुम्हाला समजलं असेल. ॲट प्रेझेंट AMU atomic mass unit
has been replaced by unified mass unit called Dalton, and symbol is U or dA. U means unified mass. Unified mass कशाने रिप्रेझेंट केले जातात? U. या डेफिनेशनचा अर्थ समजला असेल तुम्हाला. 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू कशी डिराईव्ह केलेली आहे. लेट्स सी द प्रॉब्लेम बेस्ड ऑन इट. प्रॉब्लेम काय दिला आहे? मास ऑफ एन ॲटम of oxygen in gram is 26.56896 into 10 raised to minus 24 gram. What is the atomic mass of oxygen in unified mass U? म्हणजे ऑक्सिजन ॲटमचे मास ग्रॅममध्ये दिले आहे, त्याचे कन्वर्जन युनिफाईड मासमध्ये करायचे आहे. सोल्युशन बघूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करताना जे काय एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, जे गिवन आहे ते राईट डाऊन करायचं. काय दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये? मास ऑफ ॲटम ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचे मास दिलेले आहे इन ग्रॅम. मास ऑफ एन ॲटम ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 26.56896 इंटू 10 raised to minus 24 ग्रॅम हे झालेलं आहे. आणि आत्ताच आपण स्टडी केलं. वी नो दॅट वन ॲटॉमिक मास किती आहे, त्याची व्हॅल्यू काय आपण आत्ता फाइंड आउट केलेली आहे. 1.66056 इंटू 10 raised to minus 24 ग्रॅम इज इक्वल टू 1 U. जे सिमिलर सिम्बॉल आहेत ग्रॅमचे एका साईडला घ्यायचे. आता मास ऑक्सिजनचं मास हे ते एका साईडला घ्यायचे. ग्रॅम आले एका साईडला इज इक्वल टू 1 युनिफाईड मास. आता हा जो क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतच असेल. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आता घरी. द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन U इज इक्वल टू 26.56896 इंटू 10⁴ ग्रॅम. याला 1 ने मल्टिप्लाय केलं अँड ही जी व्हॅल्यू आहे ती डिवायडेड होईल. 1.66056 इंटू 10⁻24 ग्रॅम पर U. आफ्टर कॅल्क्युलेशन ऑक्सिजनचे ॲटॉमिक मास काय येते? 16.0 युनिफाईड मास. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. आता मी तुम्हाला दाखवत नाही. सेकंड एक्झाम्पल स्टडी करूयात. पॉइंट आउट द डिफरन्स बिटवीन 12 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 12 युनिफाईड मास ऑफ कार्बन. फर्स्ट 12 ग्रॅम ऑफ कार्बन आणि 12 युनिफाईड मास ऑफ कार्बन याच्यातील डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मग फर्स्ट सोल्युशनमध्ये काय लिहायचं? आपल्याला 1 युनिफाईड मासची व्हॅल्यू माहिती आहे, ती लिहायची. मग किती ग्रॅम? आता याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला? ग्रॅमचं युनिफाईड मासमध्ये. सेम सिमिलर क्वांटिटीज एका साईडला ग्रॅम यू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 12 ग्रॅम म्हणजे किती युनिट येते? 7.227 इंटू 10⁻24 युनिट. आणि सिमिलरली 12 युनिफाईडचं किती ग्रॅम? 12 इंटू 1.66056 इंटू 10⁻20 ग्रॅम. आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू बिकम 1.992672 इंटू 10⁻23 ग्रॅम.
तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून बघा मोबाईलवरती, कॅल्क्युलेटरवरती. आय होप तुम्हाला समजले असेल ॲटॉमिक मास.